वेलकम सर्वांचं स्वागत आहे। तर TYQच्या सिरीजमध्ये आज आपल्याकडे क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10। याआधी मी दोनदा ट्राय केला होता क्वेश्चन, दोन्ही वेळेस व्हिडिओचा काहीतरी इश्यू झाला, मला तिसऱ्यांदा सॉल्व्ह करूया क्वेश्चन। ठीक आहे, आधी क्वेश्चन वाचून घ्या। बघा क्वेश्चन 1 2 3 4 5 6 7 लाईनचा क्वेश्चन आहे। एवढा मोठा क्वेश्चन बघितला की आधी घाबरतो आपण। घाबरायची गरज नाही। जेव्हा कधी कोऑर्डिनेट जॉमेट्रीशी रिलेटेड क्वेश्चन असेल, सगळ्यात पहिलं काम आपलं करायचं असते की आपल्याला त्याची डायग्राम तयार करायची। ठीक आहे, त्याने काय होतं, एक आपल्याला माहिती पडते की आपण कुठले इक्वेशन सॉल्व करतोय, नेक्स्ट कुठल्या इक्वेशनची लाईन म्हणा किंवा ग्राफ म्हणा दुसऱ्याला इंटरसेक्ट करतो की आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट मिळणार। नंबर 3 आपल्याला काय काढायचं आहे ते डोळ्यासमोर दिसते, ते व्हिज्युअलाइज होते। आणि बऱ्याच वेळेस काय होते की जे डोळ्यासमोर दिसते ना, तिथे कुठे ना कुठे प्रॉपर्टी लागते कशाची, कोऑर्डिनेट जॉमेट्री मधल्या कन्सेप्टची। त्यामुळे क्वेश्चन आणखी सोपा होतो। आधी क्वेश्चनकडे येऊ आपण। बघा पी आय नावाचा एक पॅराबोला आहे, तो या पॅराबोलाचा काय आहे, इमेज आहे। आता या पॅराबोलाची इमेज आहे म्हणजे इमेज साठी मिरर लागेल, तो मिरर आहे x + y + 1 = 0। ठीक आहे, तर आपण एक लाईन ड्रॉ करूया आधी, पण तर पॅराबोला काढून घेऊ। x ॲक्सिस y ॲक्सिस, तो ती पॅराबोला जर काढता आला असेल, एकदम सोपासा पॅराबोला आहे हा, आपला पॅराबोला आहे। ठीक आहे, हा आपला पॅराबोला y² = 4x। ठीक आहे, y² = 4x। याचा जो फोकस आहे तो फोकस कुठे आहे, 1,0 वर फोकस आहे। कसं काढलं, y² = 4ax माहित असेल तुम्हाला, तिथे आपण करू शकतो। मग याच्याजवळ जाणारी एक लाईन आहे, सपोज ही एक लाईन आहे अशी, ही लाईन नाही आहे। लाईनचं इक्वेशन बघा एकदा। लाईनचं इक्वेशन आहे x + y + 1। लाईनचं इक्वेशन काढायसाठी आधी त्याला आपण सिम्प्लिफाय करू की x + y = -1। मी आधी पण सांगितलं की डायग्राम काढण्यासाठी सगळ्यात सोपी मेथड जी आहे स्ट्रेट लाईन साठी, ती काय आहे, याला डबल इंटरसेक्ट फॉर्म मध्ये लिहिणं। हा भेटला डबल इंटरसेक्ट फॉर्म, x मध्ये -1 y मध्ये -1 -1 म्हणजे कुठे असेल, असं काहीतरी माझा ग्राफ आहे। एक्झॅक्टली नाही आहे, तिथे एकमेकाला कट करतात की नाही करतात ते आपल्याला माहिती नाही, पण आपण जस्ट लाईनचं इक्वेशन काढलंय x + y + 1 = 0। आता टँजेंट आहे की नाही आहे, इंटरसेक्ट करते की नाही करत, तो आपला विषय आहेच। आपल्याला काय पाहिजे की याची इमेज पाहिजे। तर इमेज जर काढायची असेल याला रिफ्लेक्ट करावं लागेल या लाईन मध्ये। रिफ्लेक्शन कसं असते, ज्या पॉइंटवर आपला हा, समजा हे रिफ्लेक्शनचं कन्सेप्ट पण एकदम सोपं आहे। समजा इथे एक पॉइंट आहे, हा पॉइंट जेवढ्या डिस्टन्सवर असेल तेवढ्या डिस्टन्सवर दुसरा पॉइंट असेल। इथे ज्या डिस्टन्सवर हा पॉइंट असेल त्या डिस्टन्सवर दुसरा पॉइंट असेल। जेवढ्या दूर हे असेल त्या डिस्टन्सवर हे दिसेल, जेवढ्या दूर फोकस आहे त्या डिस्टन्सवर काय असणार आहे, फोकस। जेव्हा तुम्ही याला जॉईंट करता तर तुम्हाला अप्रॉक्सिमेटली जो ग्राफ मिळणार तो ग्राफ असा काहीतरी असेल। ठीक आहे, तो ग्राफ समजून घ्या, हा काहीतरी आपला रिफ्लेक्शनचा ग्राफ आहे। ठीक आहे, याचा रिफ्लेक्शन पॅराबोला हा मिळाला आपल्याला। ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणते की एक लाईन आहे y + y = 0, ती या पी आय ला, हे जे आपलं पी आय आहे ना पॅराबोला, याला इंटरसेक्ट करते ए आणि बी वर। ओके, y = 5, सगळ्यांना माहिती असेल y + 5 = 0, याचा अर्थ y = -5 ची लाईन आहे। y = -5 ची लाईन कुठे असणार आहे, इथे कुठेतरी -1 होता, इथे कुठेतरी खाली कुठेतरी -5 असेल। ठीक आहे, अज्युम करून की हा आपली लाईन कशाची आहे, y = -5 ची। या ठिकाणी इंटरसेक्ट झाला, या ठिकाणी इंटरसेक्ट झाला, हा आपला पॉइंट समजा बी आहे, हा आपला पॉइंट ए आहे। इथे कुठेतरी मध्ये याचं काय असेल, फोकस। आणि आपल्याला काय करायचं आहे, लेट BA इज अ डिस्टन्स बिटवीन ए अँड बी। किती डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स झालं ए, आणि DB द एरिया ऑफ SAB। AB माहिती आहे, हा आपला फोकसचा SA आहे। तुम्ही जर याला जॉईन करणार आपल्याला या ट्रायंगलचा एरिया पाहिजे। हा ट्रायंगलचा एरिया किती सांगितलाय, दिस एरिया इज D। आपल्याला करायचं A + D। बघा डायग्राम डोळ्यासमोर दिसली। आता हा डायग्रामची आपण या डायग्रामची यूज करून आपण काय करणार आहे, आता क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे। सोपा कन्सेप्ट आहे, लवकर सॉल्व्ह होईल, जास्त मेहनत करायची गरज नाही। कसं सॉल्व्ह करतो त्या फक्त लक्ष द्या। बघा या पॉइंटचं रिफ्लेक्शन इथे आहे, तुम्ही उलट पण म्हणू शकतो की या पॉइंटचं रिफ्लेक्शन इथे आहे म्हणून। या पॉइंटला मी अज्युम करतो, लेट या पॉइंटला माझं काय समजा P, लेट P इज t² 2t। आता का बरं t मध्ये घेतलाय, रिझन सिंपल आहे की पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये व्हेरिएबल एकच असतो।
याचं रिफ्लेक्शन काढू आपण या लाईनच्या अगेन्स्टमध्ये. सो देअरफॉर रिफ्लेक्शनचा फॉर्म्युला काय, x मायनस x1 अपॉन कोएफिशिएंट ऑफ लाईन किती आहे 1 a, y मायनस y1 कोएफिशिएंट अगेन 1 इक्वल्स टू रिफ्लेक्शन आहे फुट ऑफ परपेंडिकुलर नाही, रिफ्लेक्शन म्हणजे डबल होतो पॉइंट. सो मायनस 2 टाइम्स या इक्वेशन मध्ये आपण x y ची व्हॅल्यू पुट करतो. सो t स्क्वेअर प्लस 2t प्लस 1 डिवाइडेड बाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. a स्क्वेअर किती आहे 1, b स्क्वेअर किती आहे 1, 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. 2 आणि 2 कॅन्सल. इथून मी x आणि y ची व्हॅल्यू काढतो. लक्षात ठेवा हा एक्स वाय हा पॉइंट आहे इथला, टी वाला पॉइंट हा आहे, हा एक्स वाय पॉइंट आहे आपला. हा एक्स वाय पॉइंट कशावर आहे, आपल्या गिवन पॅराबोलावर. बघा x इक्वल्स टू x मायनस टी स्क्वेअर, 1 ने मल्टिप्लाय करायची गरज नाही, मायनस ने मल्टिप्लाय करा, मायनस टी स्क्वेअर मायनस 2t मायनस 1 टी स्क्वेअर कॅन्सल. इथून मी x ची व्हॅल्यू काढू की टी ची व्हॅल्यू काढू, टी ची व्हॅल्यू काढतो त्याचं पण कारण सांगतो मी काय आहे. टी ची व्हॅल्यू काढायची आहे, मायनस 1 इकडून प्लस झाला x प्लस 1 मायनस 2 खाली डिवाइडला आला इक्वल्स टू टी. ठीक आहे. आता टी ची व्हॅल्यू काढायचं कारण सांगतो की जेव्हा मी इक्वेशन लिहिणार आहे, जर मी टी तसाच ठेवला, तर प्रॉब्लेम काय होणार की माझं इक्वेशन पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये मिळेल. आता जर मी या टीला एक्सच्या फॉर्म मध्ये लिहिलं आणि सॉल्व्ह केलं तर माझं या पॅराबोलाचं इक्वेशन कशामध्ये मिळणार, एक्स वाय मध्ये. आणि एक्स वाय मध्ये सॉल्व्ह करणं आपल्याला सोपं जाणार आहे कारण की वाय ची व्हॅल्यू दिली आपल्याला, y इक्वल टू -5. याला सॉल्व्ह करूया y साठी. सो y मायनस 2t इक्वल्स टू अगेन मायनस टी स्क्वेअर मायनस 2t मायनस 1 2t कॅन्सल. तर y इक्वल टू काय मिळेल बघा, हा मायनस 1 इकडे घेऊन येतो, y प्लस 1 इक्वल्स टू मायनस टी स्क्वेअर. आणि टी ची व्हॅल्यू कुठे काढली आपण इथे. आता बघा आपलं इक्वेशन मधून हा टी ची व्हॅल्यू जर मी इथे सबस्टिट्यूट केली तर आपला टी गायब झाला. फक्त काय इक्वेशन मिळालं, एक्स आणि वाय मध्ये एवढंच पुट करायचं आहे. इक्वेशन आपलं झालं बघा, इथे लिहितो y प्लस 1 मायनस बाहेर आहे x प्लस 1 बाय 2 त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 2 चा स्क्वेअर 4 झाला, तो मायनस इकडे पाठवतो, मायनस 4 इकडे पाठवला, मायनस 4 y प्लस 1 इक्वल्स टू x प्लस 1 चा होल स्क्वेअर. बरं हा पण काय झाला पॅराबोला. जर तुम्हाला आठवत असेल ही शिफ्टिंग ऑफ ओरिजिन आहे, ओरिजिनला शिफ्ट केलं कुठे, -1 मध्ये. या केसमध्ये जेव्हा आपण पॉईंट कुठे मोजतो तर -1 पासून. या केसमध्ये जर आपण हा पॅराबोला काढला तुम्हाला काय गोष्ट माहित पडेल की पॉईंट आपल्या लेफ्ट साइडला -1 ला, ठीक आहे, -1 ला. आता हे मायनस म्हणजे जर -1 ला आपली ओरिजिन शिफ्ट केली आपण, सपोज इथे -1 ला माझी ओरिजिन शिफ्ट केली आहे, -1 ला शिफ्ट केली आहे. आता हा खाली सरकलाय, किती खाली सरकलाय, याला जर मल्टिप्लाय केलं -4 × 1 तर हा a झाला आपला, a डिस्टन्स ने खाली सरकलाय. पॅराबोलाची प्रॉपर्टी आहे, वर्टेक्स पासून आपण खाली जर डिस्टन्स a ने सरकलो की आपला फोकस मिळतो, किती -1 ने सरकलाय. ऑलरेडी आपण -1 होतो, आणखी एक -1 तिथे -2 पर्यंत खाली सरकलाय, तर हा झाला -1, -2 पॉइंट. खालची लाईन केवढी मोठी आहे, 5 ची आहे, टोटल -5 आहे. ही डिस्टन्स किती मिळणार, टोटल -5 ची लाईन होती, ही -5 आणि हा डिस्टन्स -2. सो बेसिकली डिस्टन्स किती झाला, इक्वल्स टू 3. ठीक आहे, -2 -5 -2 -5 डिस्टन्स जर काढायचं असेल तुम्हाला, सो -2 -5 इक्वल्स टू 3. बघा सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या नाही, आणखी बाकी काय बाकी आहे, आपल्याला हाईट मिळाली आहे 3 इक्वल्स टू, काही प्रॉब्लेम नाही. हाईट मिळाली तर बेस काढायचा. एक खास गोष्ट, y ची व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट, म्हणजे ही लाईन कशी आहे, हॉरिझॉन्टल. मग जर मला a आणि b चं डिस्टन्स काढायचं आहे तर मी सिम्पली काय करू शकतो, या ठिकाणी x चा कोऑर्डिनेट आणि या ठिकाणी x चा कोऑर्डिनेट दोघांमध्ये डिस्टन्स काढायचा आहे. म्हणजे मला x ची कोऑर्डिनेटची व्हॅल्यू पाहिजे. ग्राफ काढायचा आणखी एक फायदा मला माहित पडलाय की याच ग्राफला, म्हणजे हा जो ग्राफ काढलाय आपण, या ग्राफला जर आपण y ची व्हॅल्यू किती ठेवली आहे, 5 ठेवली, मायनस y ची व्हॅल्यू किती ठेवली आहे, तर -5 ठेवली तरच आपल्याला पॉईंट मिळतात. या लाईनचं काही कन्सिडरेशन नाही. डायग्राम डोळ्यासमोर दिसते की ही लाईन या ग्राफला कट करत आहे. सो देअरफॉर y इक्वल टू -5 ठेवा, तर -5 प्लस 1 इंटू -4 इक्वल्स टू x प्लस 1 चा स्क्वेअर. हा झाला -4 इंटू -4 इक्वल्स टू x प्लस 1 चा स्क्वेअर. सो बेसिकली 16 इज इक्वल्स टू x प्लस 1 चा स्क्वेअर झाला. आता x चे कोऑर्डिनेट पाहिजे, कुठे कट करता येतं, सिम्पली स्क्वेअर रूट घ्या, प्लस -4 येणार x प्लस 1 साठी. या दोघांना सेपरेट करा तर तुम्हाला दोन व्हॅल्यू मिळतील,
एक तिथे -4 घेतला तर -1 तर x इक्वल टू -5 मिळाला 1 आणि दुसरा इथे +4 ठेवला तर हा -4 झाला 4 - 1 +3 एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या इथे x ची व्हॅल्यू झाली 3 इथे x ची व्हॅल्यू झाली -5 दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे इथे एवढा 3 आणि इथे एवढा 5 8 सो देयरफॉर a इक्वल टू मिळाला 8 बेस माहिती आहे हाईट माहिती आहे सो देयरफॉर आन्सर जे आपल्याला करायचं आहे a + b a आहे आपला 8 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इंटू बेस आहे 8 हाईट आहे आपली 3 4 × 12 आणि 8 30 अशा प्रकारे आपण इझिली आन्सर काढू शकतो आपल्या क्वेश्चनचा आन्सर किती आला 20 सो a + b इज इक्वल्स टू 20 सिंपलचा क्वेश्चन आहे थोडंसं मॉडिफिकेशन करावं लागतं थोडंसं अंडरस्टँडिंग करावं लागतं डायग्राम काढलं की क्वेश्चन लवकर आपल्याला समजतो राईट समजलं असेल छान बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये